जुन्या बंगल्याच्या त्या खोलीत आर्यन, सिया आणि समीर अजूनही उभे असतात. तो माणूस सावलीत गायब झालेला असतो. सिया घाबरलेल्या आवाजात म्हणते, तो अचानक कुठे गेला? समीर आजूबाजूला पाहत म्हणतो, तो आपल्याला इथेच ठेवून गेला नाही, तो अजूनही इथेच आहे. आर्यन पुढे येतो. तो म्हणतो, तो पळत नाही, तो आपल्याला खेळवत आहे. तेवढ्यात खोलीच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा हळूच उघडतो. एक माणूस आत येतो. यावेळी तो स्पष्ट दिसतो. सिया तचकते. समीर थबकतो. आर्यनचा श्वास थांबतो. तो म्हणतो, काका. तो माणूस शांतपणे हसतो. हो आर्यन, शेवटी तुला कळलंच. सिया अवाक होते. म्हणजे हा तुमच्या कुटुंबातील? आर्यनचा आवाज थरथरतो. तुम्ही हे सगळं केलं? तो माणूस पुढे येतो. तो म्हणतो, तुझ्या आईने जे पाहिलं होतं ते खूप मोठं होतं. ती गप्प बसणार नव्हती. म्हणून मला निर्णय घ्यावा लागला. आर्यनचा राग उफाळून येतो. तो म्हणतो, तुम्ही तिचा खून केला. तो माणूस काही क्षण शांत राहतो. मग तो हळू आवाजात म्हणतो, मी एकटा नव्हतो. सिया लगेच विचारते, म्हणजे अजून कोण आहे यात? तो माणूस हसतो. तो म्हणतो, तुम्हाला वाटतं विक्रम राणेत सगळ्यात मोठा आहे. तो फक्त एक चेहरा आहे. खरा खेळ कोणीतरी दुसराच चालवतोय. समीर पुढे येतो. तो म्हणतो, कोण? तो माणूस थेट आर्यनकडे पाहतो आणि म्हणतो, ज्याच्यावर तू अजूनही डोळे बंद करून विश्वास ठेवतोस, तो. आर्यनच्या डोक्यात एक नाव फिरतं. तो गोंधळतो. तो विचारतो, कोण आहे तो? तो माणूस उत्तर देत नाही. त्याऐवजी तो खिशातून एक फोटो काढतो. तो फोटो आर्यनकडे फेकतो. आर्यन तो उचलतो. त्या फोटोमध्ये त्याची आई आणि एक माणूस एकत्र उभे असतात. सिया फोटो पाहते. ती म्हणते, हा तर. आर्यनचा चेहरा पूर्ण बदलतो. तो हळू आवाजात म्हणतो, हे शक्यच नाही. तो माणूस हसतो आणि म्हणतो, सत्य नेहमी कठीण असतं स्वीकारायला. तेवढ्यात बाहेर जोरात गाड्यांचा आवाज येतो. समीर म्हणतो, आपल्याला इथून निघायला हवं. तो माणूस मागे सरकतो आणि म्हणतो, पळा, कारण आता खेळ खरंच सुरू झालाय. तो पुन्हा सावलीत हरवतो. आर्यन, सिया आणि समीर धावत खाली उतरतात. बंगल्याबाहेर अनेक गाड्या उभ्या असतात आणि काही लोक त्यांच्याकडे येताना दिसतात. आर्यन पेनड्राईव्ह घट्ट पकडतो. तो म्हणतो, आता काहीही झालं, आपण मागे फिरणार नाही. कारण आता हा फक्त भूतकाळाचा प्रश्न नाही, हा युद्ध आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, त्या फोटोमध्ये असलेला माणूस कोण आहे आणि तो आर्यनसाठी इतका महत्त्वाचा का आहे? याचं उत्तर मिळेल पुढच्या एपिसोडमध्ये. पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी स्टोरी बॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.